नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये पहिलं प्रकरण अभ्यासलं, इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. त्यानंतर त्यामध्ये अकाउंटच्या डेफिनेशन, या ठिकाणी अकाउंटन्सी म्हणजे काय, इम्पॉर्टन्स, फीचर्स हे पहिल्या प्रकरणात अभ्यासलं. त्यानंतर दुसरं प्रकरण होतं आपलं या ठिकाणी मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री सिस्टीम. त्यामध्ये डेबिट आणि क्रेडिट हे महत्त्वाचं पाहिलं, नावे आणि जमा. त्यामध्ये पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट यांचे रूल्स अभ्यासले आणि त्यानुसार या ठिकाणी ट्रान्झॅक्शनमध्ये, व्यवहारामध्ये कुणाला डेबिट द्यायचं, कुणाला क्रेडिट द्यायचं हे आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासलं होतं. आता आपण या ठिकाणी मागील 2-3 लेक्चरपासून प्रॉब्लेम अभ्यासत आहोत. त्यामध्ये सुरुवातीला तुम्ही बघितलं की पर्सनलमध्ये सर्व व्यक्ती येतात, ते आपण अभ्यासलं. त्यामध्ये आर्टिफिशियल पर्सन, नॅचरल पर्सन हे येतात. त्यानंतर रिअलमध्ये सगळ्या वस्तू येतात, टँजेबल, इनटँजेबल. आणि नॉमिनल अकाउंटमध्ये सर्व सेवा येतात, की सेवा सुविधांचं हे नॉमिनल अकाउंट आहे. याचा अभ्यास आपण या पर्सनल, रिअल आणि नॉमिनलमध्ये केला. आता आपल्याला त्याच्याच थोडंसं पुढं जाऊन या ठिकाणी आपल्याला बिझनेसच्या वेगवेगळ्या असेट्स आहेत. बिझनेस करताना आपल्या ज्या काय मालमत्ता आहेत, संपत्ती आहेत, असेट्ससुद्धा विचारात घ्यायच्यात. आणि लॅबिलिटीज, ज्या काय देयता आहेत, देणी आहेत, ते लॅबिलिटीज कोणत्या त्या पण अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर इन्कम, व्यवसायाला होणारं जे काही इन्कम आहे ते सुद्धा या ठिकाणी बिझनेस इन्कम म्हणून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, व्यवसायाशी रिलेटेड सर्व खर्च या ठिकाणी आपल्याला एक्सपेंडिचरमध्ये टाकायचे आहेत, आपण टाकतो. अशा पद्धतीने आपल्याला क्लासिफिकेशन करायचे. हा सुद्धा दिलेले 1-2-3 छोटेच प्रॉब्लेम आज अभ्यासणार आहोत. आपण 2 प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. त्यामध्ये बिझनेसच्या असेट कोणकोणत्या आहेत, संपत्ती मालमत्ता कोणत्या आहेत त्या बघायच्या आहेत. बिझनेसच्या लॅबिलिटी कोणत्या आहेत त्यासुद्धा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. क्लासिफाय करायचे, वर्गीकरण करायचे. त्यानंतर बिझनेसचं इन्कम कोणतं आहे, इन्कम पण महत्त्वाचं आहे. उत्पन्न व फायदे इन्कममध्ये घेतो. आणि एक्सपेंडिचर म्हणजे खर्च व या ठिकाणी तोटे आपण एक्सपेंडिचरमध्ये घेत असतो. चला तर मग या ठिकाणी हा एक वेगळा प्रॉब्लेम आपण क्लासिफिकेशन करू, वर्गीकरण करू, कोणते पॉईंट कशात येतात. बघा, सुरुवातीला टायटल दिलं आहे, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर असेट्स, लॅबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेंडिचर. सर्व विद्यार्थ्यांनी स्पेलिंग व्यवस्थित बघा. असेटचं स्पेलिंग ASSETS, असेट्स मालमत्ता. लॅबिलिटीज LIABILITIES, लॅबिलिटीज ज्या काय आपल्या देयता आहेत त्या. इन्कम INCOME, इन्कम. अँड एक्सपेंडिचर EXPENDITURE, एक्सपेंडिचर खर्च या ठिकाणी आपण घेतो. चला तर मग या ठिकाणी आज आपण हा प्रॉब्लेम कसा हे करायचा, ओळखायचं कोणत्या असेट आहेत ते बघू, कोणत्या लॅबिलिटी. बघा, सुरुवातीला दिलं आहे प्रीपेड रेंट. आता प्रीपेड रेंट, प्रीपेड म्हणजे आगाऊ देणे, रेंट म्हणजे भाडे. पुढील 2 महिन्याचं, 4 महिन्याचं प्रीपेड म्हणजे आगाऊ दिलं आहे आपण भाडं. तर प्रीपेड रेंट ही आपली असेट आहे, लक्षात घ्या. मी एकच शब्द लिहितोय, प्रीपेड रेंट ही आपली असेट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा सॅलरी. सॅलरी म्हणजे कामगार आपल्या ऑफिसमध्ये, वर्कशॉपमध्ये काम करतो, त्याला आपण या ठिकाणी सॅलरी देत असतो, पगार देतो. तर तो सॅलरी आपला एक प्रकारचा एक्सपेंडिचर आहे, त्यामुळं सॅलरी ही एक्सपेंडिचरमध्ये येणार आहे. आता पुढं दिलं आहे बघा बँक लोन. बँक लोन म्हणजे बँकेचं लोन आहे. बँक लोन इट इज अँड आपली बँकेचं कर्ज आहे, ती आपली लॅबिलिटी आहे. बँक लोन लॅबिलिटीमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर पुढं बघा काय दिलेलं आहे, मोटार कार. मोटार कार आपली असेट आहे, आपल्याकडची जी काय मोटार गाडी आहे, कार आहे, ती आपली असेट आहे. मोटार कार असेटमध्ये घ्या. त्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा रेंट पेबल, रेंट देणं आहे, तर ती आपली लॅबिलिटी आहे, रेंट लॅबिलिटीमध्ये घ्या.
त्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा बॅड, खाली डेब्ट्स आले. बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज. एखाद्या व्यक्तीने आपल्याकडून बुडीत रक्कम, एखाद्या व्यक्तीने आपल्याकडून माल खरेदी केला आणि त्याचे पैसेच दिले नाहीत म्हणजे ते बुडवले, त्याचा अर्थ बॅड डेप्ट. बॅड डेप्ट हे लक्षात घ्या, आपला लॉस आहे, हा लॉस एक्सपेंडिचरमध्ये घ्यायचा आहे. बॅड डेट म्हणजे बुडीत रक्कम, लक्षात घ्या. ग्राहकाला आपण माल विकला आणि त्या ग्राहकाने या ठिकाणी 25,000चा माल विकला, 20,000 रुपये दिले, 5,000 वरचे बॅड डेप्ट म्हणजे बुडलेली रक्कम. त्यानंतर आता कॉपीराईट इट इज अन इंटँजेबल असेट आहे. एखाद्या पुस्तकाचा जो काय राईट्स असतो झेरॉक्स करण्याचा वगैरे, तो कॉपीराईट म्हणजे मालकी हक्क, ती त्या व्यक्तीची असेट आहे. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट म्हणजे व्याज, रिसिव्ड म्हणजे येणे, इंटरेस्ट मिळालं तर या ठिकाणी आपल्या बिझनेसचं ते इन्कम आहे, इंटरेस्ट रिसिव्ड. त्यानंतर पुढं बघा 9वा पॉईंट दिलेला आहे डिव्हिडंड रिसिव्ड. खालच्या बाजूला रिसिव्ड शब्द आलेला आहे बघा. डिव्हिडंड मिळाला, लाभांश मिळाला, तोही एक प्रकारचा आपला इन्कम आहे. अशा पद्धतीने हे 9 पॉईंट आपण अभ्यासले की कोणकोणते ॲसेट आहेत, कोणकोणते एक्सपेंडिचर आहेत, लॅबिलिटीज कोणत्या आहेत आणि इन्कम कोणते आहेत, त्याचं फक्त वर्गीकरण केलेलं आहे. हे तुम्हाला असे प्रॉब्लेम एक्झाममध्ये सुद्धा 1, 2, 3 मार्क्ससाठी 3 मार्क्ससाठी येऊ शकतात किंवा ऑब्जेक्टिव्हसाठी येऊ शकतं. त्यामुळे ह्याची पण तयारी करा की कोणत्या ॲसेट आहेत, कोणत्या लॅबिलिटीज आहेत, इन्कम कोणते, एक्सपेंडिचर कोणते. ह्या प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलाच आहे. बघा खाली आपण वर्गीकरण केलेलं आहे टेबल वाजा, ते तुम्हीसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. आणि त्या पद्धतीने बघा परत एकदा मी वाचतोय. ॲसेटमध्ये कोणकोणते आहेत बघा. प्रीपेड रेंट आगाऊ दिलं, आपले ॲसेट आहे. मोटार कार आपले ॲसेट आहे. कॉपीराईट ॲसेटच आहे. आणि प्रिमायसेस, ही प्रिमायसेस खाली आलेलं नाही, लक्षात घ्या. प्रिमायसेस म्हणजे मोकळी जागा. ऑफिसचं मेन ऑफिस आहे, तिथून ते गेटपर्यंतची मोकळी जागा आहे, रिकामी जागा आहे, ती म्हणजे प्रिमायसेस. त्याला म्हणतात या ठिकाणी इट इज अन असेट. मोकळी जागा ती आपली बिझनेस असेट आहे, ॲसेटमध्ये टाकायचं प्रिमायसेस. त्यानंतर बघा आता लॅबिलिटीमध्ये बँक लोन, बँकेचं लोन कर, या ठिकाणी बँकेचं कर्ज आहे, लॅबिलिटीज आहे. रेंट पेबल, भाडं द्यायचं असेल, ती पण आपली लॅबिलिटीज आहे. त्यानंतर पुढं बघा या ठिकाणी इन्कममध्ये काय दिलेलं आहे. इंटरेस्ट रिसिव्ड, या ठिकाणी आपल्याला गुंतवणुकीचं व्याज मिळालं, ती आपलं इन्कम किंवा गेन्सच आहे. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड, डिव्हिडंड मिळाला, लाभांश मिळाला, ते पण आपलं इन्कम आहे. त्यानंतर पुढं आहे एक्सपेंडिचर ऑब्लिक लॉसेस, खर्च व तोटे, ते या ठिकाणी एक्सपेंडिचरमध्ये येतात. बघा त्यामध्ये काय काय दिलेलं आहे लक्षात घ्या. सुरुवातीला एक्सपेंडिचरमध्ये बघा तुमच्या लक्षात येईल सॅलरी, या ठिकाणी एक्सपेंडिचरच आहे, आपला पगार दिला. बॅड डेट पैसे बुडवले ग्राहकाने, तो लॉस आहे आपला, लक्षात घ्या, तोटा आहे. इन्शुरन्स प्रीमियम, आता इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे विमा हप्ता आहे, विम्याची रक्कम, आपल्या दृष्टीने तो एक्सपेंडिचरच आहे. आणि ऑडिट फी म्हणजे हिशोब तपासणी फी. ज्यावेळी CA ऑडिटर आपले बुक्स ऑफ अकाउंट चेक करतात त्यावेळी आपल्याला त्यांना जी फी द्यावी लागते त्याला म्हणायचं ऑडिट फी, लेखापरीक्षणाची फी, अंकेक्षण फी, ती एक्सपेंडिचरमध्येच आपण घेत असतो. अशा प्रकारे पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण वेगवेगळ्या ॲसेट अभ्यासल्या, लॅबिलिटीज अभ्यासल्या, इन्कम अभ्यासले आणि एक्सपेंडिचर अभ्यासले. हाच पुढं नेक्स्ट प्रॉब्लेम सेम असाच आहे, तुमच्या टेक्स्टबुकमधला आहे, त्यामुळं तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. चला तर मग या ठिकाणी 1, 2, 3 पॉईंट नवीन होते इथं, ते घेतलेले त्या आन्सरमध्ये. आता दुसरा प्रॉब्लेम बघू की ज्या कोणकोणत्या ॲसेट आहेत आणि लॅबिलिटी आहेत त्या व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा, क्लासिफाय द फॉलोइंग असेट्स इंटू अकाउंट्स इंटू असेट्स, लॅबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर अँड कॅपिटल. आता इथे एक वाढला, कॅपिटल म्हणजे भांडवल, म्हणजे कॅपिटलसुद्धा आपल्याला या ठिकाणी कॅपिटल हेडिंग खाली घ्यायचं आहे. मालकाने व्यवसायात गुंतवलेले पैसे, त्याला म्हणतो आपण कॅपिटल. त्याची डेफिनेशन पण आपण अभ्यासली. ओनर्स इन्व्हेस्टेड फॉर द अमाऊंट इन टू द बिझनेस इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल. मालकाचं जे देणं आहे त्याला आपण म्हणतो कॅपिटल. आता खाली दिलेले जे काय पॉईंट आहेत 10-12 ते पण बघू व्यवस्थित आपण. बघा लक्षात घ्या, सुरुवातीला दिलेलं आहे बघा या ठिकाणी
लँड अँड बिल्डिंग. लँड म्हणजे जागा आणि इमारत. जागा आणि इमारत आपली ती काय आहे, असेटच आहे, लक्षात घ्या. लँड अँड बिल्डिंग इट इज ॲन असेट, बिझनेस असेट आहे. त्यानंतर पुढं दिलं आहे बघा, इंटरेस्ट रिसिव्ड, आपल्याला व्याज मिळालं. या ठिकाणी तो आपला एक प्रकारचा इन्कम आहे, तो इन्कममध्ये टाकायचा. त्यानंतर पुढं आहे बघा कॉम्प्युटर. कॉम्प्युटर आपली काय आहे, असेटच आहे. पुढं दिलेलं आहे बघा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे लक्षात घ्या, आपण व्यापाऱ्याकडून स्वतः माल उधारीवती घेतला असेल तर त्याला म्हणायचं सन्ड्री क्रेडिटर्स. ते सन्ड्री क्रेडिटर्स या ठिकाणी लायबिलिटी म्हणून आपण ट्रीट करतो. त्यामुळं सन्ड्री क्रेडिटर्स हे फक्त लायबिलिटीमध्ये येणार आहे, लक्षात घ्या. इतर व्यक्तींचे देणे, सन्ड्री क्रेडिटर्स, इतर व्यक्तींचे पैसे व्यापाऱ्यांचे आपल्याला द्यायचे आहेत म्हणून. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. आता बिल्स रिसिवेबल, बिलाद्वारे पैसे आपल्याला द्यायचे आहेत. आपण एखाद्याकडून माल उधारीत घेतला असेल तर तो बिल्स रिसिवेबल म्हणजे आपली ॲसेट आहे. आपण एखाद्याला उधारीवरती माल विकला असेल तर ते बिल्स रिसिवेबलद्वारे, बिलाद्वारे आपण त्याच्यावरती बिल काढतो, ड्राफ्ट काढतो, त्याला म्हणायचं बिल्स रिसिवेबल. ती रक्कम आपली ॲसेट आहे. त्यानंतर डिस्काउंट अलाउड. आता डिस्काउंट म्हणजे सूट, अलाउड म्हणजे दिली. आपण एखाद्या ग्राहकाला सूट दिली, डिस्काउंट दिलं, तर तो या ठिकाणी आपला एक प्रकारचा एक्सपेंडिचरच आहे. त्यामुळं डिस्काउंट अलाउड एक्सपेंडिचरमध्ये घ्यायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर इट इज ॲन असेट. आपण एखाद्या ग्राहकाला, 2-4 ग्राहकांना उधारीवरती माल विकला तर ते येणेकरी ते सगळे सन्ड्री डेटर्समध्ये येतात. ती आपली ॲसेट आहे. वरती बघा लायबिलिटी म्हणजे आपण कुणाकडून वरती मोठ्या व्यापाऱ्याकडून माल खरेदी केला असेल तर ते सन्ड्री क्रेडिटर्समध्ये येतात. आणि आपण किरकोळ ग्राहकांना माल विकला तर ते डेटर्समध्ये येतात, लक्षात घ्या. त्यानंतर पुढं आहे गुडविल. गुडविल म्हणजे नावलौकिक, आपली ती एक प्रकारची काय आहे, ॲसेट आहे. वेगवेगळ्या कंपन्या, आता रिलायन्स, टाटा कंपनी, त्यानंतर तुमच्या इतर सॅमसंग कंपनी असेल, मोबाईलच्या कोणत्याही कंपनी असतील, ती त्यांची ॲसेट आहे गुडविल. किंवा गोदरेजचं कपाट असेल, फर्निचर असेल, तर ती त्यांची ॲसेट आहे, म्हणजे ते गुडविल आहे, ती ॲसेटमध्ये लिहायचं, लक्षात घ्या. नंतर फ्रेट. फ्रेट म्हणजे रेल्वे भाडं. आपण माल आणताना जो काय कच्चा माल आणताना जो काय रेल्वेमार्फत येणार आहे, घेणार आहे, आपण रेल्वेमधून येणार आहे, तर तो फ्रेट म्हणजे रेल्वे भाडं. तो एक प्रकारचा आपला एक्सपेंडिचरच आहे, लक्षात घ्या. फ्रेट म्हणजे रेल्वे भाडं. त्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा डिस्काउंट रिसिव्ड. खाली शब्द आलेला आहे रिसिव्ड, लक्षात घ्या. डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट आपल्याला मिळाले म्हणजे ते एक प्रकारचं आपलं काय आहे, इन्कम आहे. डिस्काउंट म्हणजे सूट आपल्याला मिळाली. आपण मोठ्या स्वरूपात मालाची खरेदी केली असेल तर डिस्काउंट आपल्याला मिळालं तर ती इन्कम आहे. त्या पद्धतीने डिस्काउंट रिसिव्ड. आता पुढच्या स्लाईडमध्ये पुढचा 11 पॉईंट दिले, 10 पॉईंट अभ्यासले आपण, लक्षात घ्या. त्यानंतर आता बिल्स पेबल. बिलाद्वारे आपण पैसे देणार आहोत, त्यामुळं ती आपली काय आहे, एक प्रकारची लायबिलिटी आहे. बिल्स पेबल लायबिलिटीमध्ये या ठिकाणी दाखवायचं आहे, बिलाद्वारे आपण पैसे देणार आहोत म्हणून. त्यानंतर 12वा पॉईंट बघा अमित's कॅपिटल. अमितचं कॅपिटल म्हणजे अमितचं भांडवल हे कॅपिटलमध्ये लिहायचं आहे, लक्षात घ्या. अमितचं कॅपिटल कॅपिटलमध्ये दाखवा. कॅपिटलचं एक आपल्याला क्लासिफिकेशनमध्ये सांगितलं आहे, त्यामुळं अमित कॅपिटल कॅपिटलमध्ये दाखवा. त्यानंतर पुढं बघा 13वा पॉईंट काय दिला आहे, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. आपण बँकेत FD केली, त्या FDवरचं व्याज आपल्याला मिळालं, एक प्रकारचं काय आहे ते इन्कमच आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इट इज ॲन इन्कम ऑफ युअर बिझनेस. त्यानंतर पुढं दिलेलं आहे बघा बँक ओव्हरड्राफ्ट. आता ही लक्षात घ्या 14वा पॉईंट, बँक ओव्हरड्राफ्ट शब्द खाली आलेला आहे, लक्षात घ्या. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेकडून आपण करंट अकाउंटवरती, ह्या ठिकाणी करंट अकाउंट म्हणजे चालू खातं, चालू खात्यावरती आपण बँकेकडून अधिकर्ष सवलत घेतली असेल तर त्याला म्हणायचं बँक ओव्हरड्राफ्ट. ही बँक ओव्हरड्राफ्ट फक्त करंट अकाउंटवरती दिली जाते. प्रत्येक बिझनेसमन, ट्रेडर आपल्या बँकेमध्ये स्वतःचं करंट अकाउंट ओपन करतो. मग या करंट अकाउंटमध्ये टाईप्स ऑफ अकाउंटमध्ये लक्षात घ्या, करंट अकाउंट पहिला अकाउंट बँकेत आपण ओपन करतो, करंट अकाउंट. करंट अकाउंटमध्ये व्यापारी दिवसभरामध्ये किती वेळा पैसे भरतो, किती वेळा पैसे काढतो, नो लिमिट फॉर डिपॉझिट अँड विड्रॉल, इट इज कॉल्ड ॲज करंट अकाउंट.
मग त्या करंट अकाउंटला ही बँक ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी दिली जाते. उदाहरणार्थ तुमच्या बँकेत या ठिकाणी 1,00,000 रुपये करंट अकाउंटवरती आहेत, पण अचानक तुम्हाला 1,20,000ची गरज लागली, तर वरचे 20,000 आहेत ते म्हणायचं बँक ओव्हरड्राफ्ट. लक्षात घ्या, तुमच्या बँकेत 1,00,000 आहेत, सेविंगला 1,00,000, करंट अकाउंटला 1,00,000 आहेत, परंतु तुम्हाला 1,20,000ची गरज लागली अचानक, तर हे वरचे जे 20,000 रुपये आहेत ते कर्ज आहे, त्याला म्हणायचं बँक ओव्हरड्राफ्ट. बँकेकडून घेतलेलं कर्ज आपण, ते बँक ओव्हरड्राफ्ट हे या ठिकाणी लॅबिलिटी साईडला येणार आहे. लक्षात घ्या, बँक ओव्हरड्राफ्ट हे कोणत्या साईडला येणार आहे? लॅबिलिटी साईडला, ती आपली लॅबिलिटी आहे. त्यानंतर पुढं बघा, लाईव्ह स्टॉक. आता लाईव्ह स्टॉक म्हणजे काय? जिवंत पशु पक्षी प्राण्यांचा स्टॉक, त्याला म्हणायचं लाईव्ह स्टॉक. तो या ठिकाणी आपली काय आहे? ॲसेट आहे. जिवंत पशु प्राणी ते आपली लाईव्ह स्टॉक ॲसेट आहे. लक्षात घ्या. त्यानंतर पुढं आहे बघा 16वं, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. आपण प्रिंटिंग अँड स्टेशनरी बिझनेसच्या कामासाठी घेतली असेल तर ती आपलं एक प्रकारचं काय आहे? एक्सपेंडिचर आहे. आपल्याकडचा तो एका दृष्टीने तो खर्च आहे, त्यामुळे प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे एक्सपेंडिचरमध्ये दाखवायचं आहे. त्यानंतर पुढं बघा काय दिलेलं आहे? कॅश ॲट बँक. आता कॅश ॲट बँक म्हणजे आपल्या बँकेत शिल्लक कॅश आहे, ती आपली एक प्रकारची काय आहे? ॲसेट आहे. कॅश ॲट बँक इट इज ॲन ॲसेट. त्यानंतर पुढं बघा दिलं आहे 18वं, रेंट रिसिव्ड. शब्द रिसिव्ड खाली आलेला आहे. रेंट रिसिव्ड, आपल्याला जर भाडं मिळालं तर ते आपलं एक प्रकारचं इन्कम आहे, त्यामुळं रेंट रिसिव्ड इट इज ॲन इन्कम ऑफ युअर बिझनेस. रेंट रिसिव्ड इन्कममध्ये दाखवायचं आहे. बघा आता 18पर्यंत अभ्यासले. पुढं काय दिलेत का? आहेत पुढं पॉईंट अजून टोटल 25 पॉईंट आहेत. लक्षात घ्या. आता आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी. आउटस्टँडिंग रेंट हा आपला देणं आहे, एक प्रकारचं भाडं देणं आहे, ती लॅबिलिटी आहे. आउटस्टँडिंग रेंट लॅबिलिटीमध्ये दाखवा. त्यानंतर पुढं बघा 22वा, कमिशन रिसिव्ड. आपण एखादं काम केलं, एखादं जागा विकली, एखादी या ठिकाणी वस्तू विकली, आपल्याला कमिशन मिळालं, तर ते कमिशन बिझनेसचं इन्कम आहे, आपलं इन्कम आहे, म्हणून कमिशन रिसिव्ड इन्कममध्ये दाखवा. त्यानंतर बँक लोन, बँकेचं कर्ज असेल तर ती आपली एक प्रकारची लॅबिलिटी आहे, बँक लोन लॅबिलिटीमध्ये दाखवा. त्यानंतर 24वं बघा, इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल भरलं आपण, ते आपल्या बिझनेसचं काय आहे? एक्सपेंडिचर आहे. पहिलंच अध्याक्षर मुद्दाम लिहितो मी, लक्षात येईल तुमच्या. इलेक्ट्रिसिटी बिल आपलं एक्सपेंडिचर आहे. आणि सगळ्यात शेवटी कॉपीराईट. मगाशी सांगितलं, एखादी झेरॉक्स काढायची असेल तर तो जो काय राईट आहे तो लेखकने ऑथरने स्वतःकडे ठेवला असेल, बिझनेसमॅनने स्वतःकडे ठेवला असेल, तर कॉपीराईट म्हणजे हक्क आहे, ती या ठिकाणी त्यांची काय आहे? ॲसेट आहे. कॉपीराईट इट इज अन ॲसेट ऑफ युअर बिझनेस. अशा पद्धतीने हे 25 पॉईंटमध्ये आपण या ठिकाणी ॲसेट कोणत्या, लॅबिलिटी कोणत्या, इन्कम कोणते, एक्सपेंडिचर कोणते, कॅपिटल कोणतं, हे क्लासिफाय केलेलं आहे. याचंच ॲन्सर पुढं पण दिलेलं आहे. लक्षात घ्या. तुम्ही पण व्यवस्थित प्रॉब्लेम लिहायचा आहे आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण दिलेला आहे, त्या पद्धतीने तो सॉल्व करून व्यवस्थित क्लासिफिकेशन करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे. बघा आता ॲसेटमध्ये परत वाचतोय, बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग इट इज ॲन ॲसेट. कॉम्प्युटर ॲसेटच आहे आपले. बिल्स रिसिवेबल, बिलाद्वारे पैसे येणारे ॲसेटच आहे. सन्ड्री डेटर्स, आपण एखाद्या ग्राहकाला उधारयुती माल विकला असेल, येणेकरी ॲसेटच आहे. गुडविल, नावलौकिक आपले ॲसेटच आहे. लाईव्ह स्टॉक, जिवंत पशु पक्ष्यांचा प्राण्यांचा स्टॉक आपली ॲसेटच आहे. कॅश ॲट बँक, बँकेत पैसे शिल्लक आहेत, आपली ॲसेट आहे. आणि कॉपीराईट इट इज ॲन ॲसेट, कॉपीराईटसुद्धा आपली ॲसेटच आहे. अशा प्रकारे ह्या आपण ॲसेटवरती अभ्यासलेल्या आहेत. आता लॅबिलिटी म्हणजे देयता, देणेकरी. सन्ड्री क्रेडिटर, इतर व्यक्तीकडून उधारयुती माल घेतला असेल तर सन्ड्री क्रेडिटर आपली लॅबिलिटीच आहे. बिल्स पेबल, बिलाद्वारे देणं, ती पण आपली लॅबिलिटीच आहे. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेचा अधिकर्ष सवलत, ती पण लॅबिलिटीच आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट, आउटस्टँडिंग म्हणजे देणं बाकी, रेंट म्हणजे भाडं देणं बाकी असेल तर ती पण आपली लॅबिलिटीज आहे. त्यानंतर बँक लोन, बँकेचं कर्ज, ती पण आपली काय आहे? लॅबिलिटी. अशा प्रकारे ह्या लॅबिलिटीज आपण अभ्यासल्या. आता त्यानंतर इन्कम आणि मग पुढे एक्सपेंडिचर. आता इन्कम किंवा गेनमध्ये बघा, इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज आपल्याला मिळालं,
ते इन्कम आहे, बिझनेसचं उत्पन्न आहे. डिस्काउंट रिसिव्ड ते पण इन्कम आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट, FD वरचं इन्कम मिळालं ते पण, इंटरेस्ट मिळालं, व्याज मिळालं ते पण इन्कमच आहे. रेंट रिसिव्ड, भाडं मिळालं ते पण इन्कमच आहे. कमिशन रिसिव्ड, आपण एखादं काम केलं त्या बदल्यात आपल्याला कमिशन मिळालं ते पण इन्कमच आहे. अशा पद्धतीने हे इन्कम अभ्यासले. आता त्यानंतर एक्सपेंडिचर ऑब्लिक लॉसेस. लॉसेस म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आणि लॉसेस म्हणजे तोटे. खर्च व तोटे एक्सपेंडिचर ऑब्लिक लॉसेसमध्ये घ्यायचे. बघा, डिस्काउंट अलाउड, आपण डिस्काउंट दिलं ग्राहकांना तर आपला एक्सपेंडिचर आहे, लक्षात घ्या, तो एक प्रकारचा. त्यामुळे डिस्काउंट एक्सपेंडिचरमध्ये घ्यायचे, लक्षात घ्या, लॉसेसमध्ये. त्यानंतर फ्रेट म्हणजे रेल्वे भाडं, आपण रेल्वेचं भाडं दिलं कच्चा माल आणण्यासाठी तर तो एक्सपेंडिचर आहे आपला, त्यामुळे एक्सपेंडिचरमध्ये दाखवायचं. त्यानंतर रिपेअर अँड मेंटेनन्स, हा पॉईंटवरती नसेल प्रॉब्लेममध्ये, खाली लक्षात घ्या. रिपेअर्स अँड मेंटेनन्स, आपण काय दुरुस्ती केली मशिनरी, मेंटेनन्स काय आला असेल तर तो पण एक्सपेंडिचरच आहे. त्यानंतर पुढं आहे कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च, तो सुद्धा एक्सपेंडिचरमध्ये दाखवायचा आहे, लक्षात घ्या. जे 2 पॉईंटवरती राहून गेले द्यायचे ते खाली ॲन्सरमध्ये लक्षात घ्या. रिपेअर अँड मेंटेनन्स कॅरेजवरती तुम्ही लिहा प्रॉब्लेममध्ये, मग ॲन्सरमध्ये लिहा. त्यानंतर पुढं आहे बघा प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे एक प्रकारचं एक्सपेंडिचरच आहे, आपण स्टेशनरी खरेदी केली असेल तर. आणि पुढं दिलेलं आहे बघा इलेक्ट्रिसिटी बिल भरलं, लाईट बिल भरलं आपण तर ते एक प्रकारचं एक्सपेंडिचर आहे, खर्चच आहे. आणि त्यानंतर आता बघा कॅपिटलमध्ये काय आलेलं आहे, अमित's कॅपिटल म्हणजे अमितने व्यवसायामध्ये जे काय भांडवल गुंतवलं असेल, पार्टनरने भांडवल गुंतवलं असेल तर ते एक प्रकारचं कॅपिटल म्हणजे भांडवलच आहे आणि ते देणं म्हणून कॅपिटलमध्ये घ्यायचं आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी लक्षात घ्या की वेगवेगळ्या या ठिकाणी सुरुवातीला बघितलं की असेट्स कोणत्या, लायबिलिटीज कोणत्या, इन्कम कोणतं, एक्सपेंडिचर कोणतं. एक 9-10 प्रॉब्लेम पहिल्या ह्याच्यात अभ्यासले. नंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक 25 पॉईंट अभ्यासले की त्यामध्ये सुद्धा बघितलं आपण असेट, लायबिलिटीज, इन्कम, एक्सपेंडिचर अँड कॅपिटल. तर ते दोन्ही प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधले आहेत. तुम्ही व्यवस्थित प्रॉब्लेम लिहा आणि त्याचं क्लासिफिकेशन करून असेटमध्ये लिहा, मालमत्ताचे काय आहेत त्या असेटमध्ये घेतो आपण, लायबिलिटीज देयता लायबिलिटीमध्ये दाखवा, इन्कम जे आहे ते इन्कममध्ये लिहा, एक्सपेंडिचर आहे ते एक्सपेंडिचरमध्ये लिहा आणि कॅपिटलमध्ये जे आहे ते कॅपिटलमध्ये दाखवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण हे टेक्स्टबुकमधलेच दोन्ही प्रॉब्लेम अभ्यासले. तुम्हाला काय करता आलं पाहिजे, फक्त क्लासिफिकेशन करता आलं पाहिजे, वर्गीकरण कोणता पॉईंट कशात येतो आहे. त्यासाठी मराठी शब्द इंग्लिश शब्द दोन्ही व्यवस्थित बघा, ऐका, लिहा. जिथं तुम्हाला आवश्यकता आहे तिथं त्याचा मराठीत अर्थ लिहा, म्हणजे तुम्हाला दोन्ही व्यवस्थित जमल. आणि कोणाला काही शंका असतील तरी विचारा. मागील लेक्चरला आपण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट ते ओळखायचं ते शिकवलं तुम्हाला. आणि आता खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम सोडवण्याच्या दृष्टीने हे पॉईंट महत्त्वाचे आहेत की आपल्या बिझनेसच्या असेट कोणकोणत्या असतात त्या ओळखता आल्या पाहिजेत, बिझनेसच्या लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत त्या फाइंड आउट करता आल्या पाहिजेत. त्यानंतर बिझनेसचं इन्कम कोणतं आहे ते, आणि नंतर एक्सपेंडिचर कोणतं आहे, लॉसेस कोणते आहेत ते ओळखता येणं गरजेचं आहे. सगळ्यात शेवटी कॅपिटल जे बिझनेसचं भांडवल आहे, देणं आहे ते. तर हे दोन्ही प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि टेबल वाजा क्लासिफिकेशन करून जो तो पॉईंट कशात येतोय तो व्यवस्थित लिहून काढा. कुणाला काही शंका असतील तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा क्लास कमेंटमध्ये विचारा, म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला गायडन्स करता येईल. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण हा महत्त्वाचा प्रॉब्लेम दुसऱ्या प्रकरणातला अभ्यासला. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. येथे आपण थांबू, राहिलेला भाग आपण नंतर अभ्यासू.